आपल्यासोबत अमित देशमुख आहेत. सर नाही मारहाण झाल्याचं काही पाहिलं नाही. मी ऐकतोय तुम्ही सांगितल्यानंतर मला असं वाटतं की एवढ्या लोकांची भूमिका संजय गायकवाडांनी केल्या असल्या तरी त्यात या पलीकडं त्यावर भाष्य करावं एवढ्या टोकाची भूमिका आहे सुद्धा असं वाटतं की जे घडलं आणि काही त्याची चालवणार आहे त्याला मारहाण झाली असेल तर चुकीचं आणि मारहाण सरकारचे आमदार जे करणार असतात चुकीचा संदेश हा काय ज्या पक्षाचे ते आहे त्या पक्षाचे नेते ची अपेक्षा आहे. लातूरमधील ज्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ फुलवाडी ते पेरणी करत मला असं वाटतं की शेतकऱ्याची मूळ मागणी आहे शेतकऱ्याचं कर्जमाफ शेतीमालाला भाव वाढवून आणि शासनानं अवांतर योजना या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तर शेतकऱ्याचं समाधान होणार. तात्पुरती मलकपट्टी करून या रोगावर उपचार होतील असं वाटतं. विरोधी आमदारांना निधी तुम्हाला काय वाटतं त्याच्यामुळे हे खरं आहे की सत्ता पक्षाकडनं दुजाभाव होतोय निधीमध्ये बघा वाटपामध्ये तफावत आहे आणि निधीचं सुद्धा जे वाटप होत आहे म्हणजे एखाद्या सत्ताधारी सुद्धा जरी निधी दिला तो सामान्य माणसापर्यंत पोहोचतोय का हा मूळ मुद्दा आहे. शेवटी हा जो सगळा निधी आहे सामान्य माणसाच्या घराच्या माध्यमातून हा महाराष्ट्राच्या निधी आणि ह्या निधीचं जे वितरण होतं त्यात अन्याय होतोच आहे पण तो वितरित होतोय तो सुद्धा ज्याच्यासाठी वितरित होतोय त्याला त्याचा फायदा होत नाही. ह्या म्हणजे आता अलीकडं म्हणजे कामाचे ठेकेदार पण ऐकलंच होतं आता निधीचे सुद्धा ठेकेदार झालेले. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते अमित देशमुख. मी गुणवंत नगर TRB न्यूज.